झी 24 तास एक पाऊल पुढे। नेता हा उत्तम अभिनेता असला तरी तो चित्रपट किंवा नाटकातून भूमिका वठवतोच असं नाही। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मात्र याला अपवाद ठरणार आहेत, कारण हे दोघंही लवकरच सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहेत। जाती व्यवस्था आणि आरक्षण या विषयावर आधारित असलेला सरपंच भगीरथ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय। रामदास पुढाणे दिग्दर्शित या सिनेमात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे छोटेखानी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे। आपल्या मुख्य नेत्याकडून का आपण ओढून घेऊ नये, जो सिनेमाची थीम आहे। मग आम्ही पवार साहेबांच्याकडे गेलो तर म्हटलं, साहेब असा असा सब्जेक्ट आहे, सिनेमा आहे, तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे। पण मी काय बोलणार, म्हटलं आरक्षणाबद्दलची तुमची मतं पाहिजेत, ही जाती व्यवस्थेबद्दलची। आणि साहेबांनी लगेच होकार दिला। शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना असलेली लोकप्रियता तसंच सामाजिक राजकीय स्थान एनकॅश करण्याचा यामागे हेतू नसल्याचं दिग्दर्शकांनी यावेळी स्पष्ट केलंय। शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे नाव कॅश करणे हा आमचा त्यातला उद्देश नाहीये। तर एरवी ते सुद्धा ज्या विषयाने बोलतात तर तोच कुठेतरी कायमस्वरूपी रेकॉर्ड व्हावा। चित्रपटात काय की आणखी 10 वर्षांनंतर हे विचार ऐकायला मिळतात, 20 वर्षांनंतरही ऐकायला। तेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडवण्याचा हा उद्देश सफल झाला तर उत्तम, नाहीतर शिंदे आणि पवारांची ही चित्रपटातली आघाडी निव्वळ मनोरंजनच ठरायची। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।